आपण पाहत आहात निपाणी न्यूज, चौफेर घडामोडी। ढोणेवाडी ग्रामपंचायतीच्या तलावातील बेकायदेशीर गौण खनिज उत्खनन प्रसंगी लोकायुक्तांकडून चौकशीचे आदेश। अध्यक्षांसह नातेवाईक येणार अडचणीत, तहसीलदारांनी केली पाहणी। ढोणेवाडी ग्रामपंचायत हद्दीतील सर्वे नंबर 396 मध्ये 2 एकर 9 गुंठे क्षेत्रात तलाव आहे। या तलावातील मुरुम संबंधितांनी सर्व नियम धाब्यावर बसून लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केल्याची तक्रार बेंगलोर व बेळगाव लोकायुक्त यांच्याकडे गुंडू खोत व राजू भुदरकडे राहणार बोरगाववाडी यांनी केली होती। या तक्रारीचा विचार करत चिकोडी उपविभागीय अधिकारी यांनी सदर तलाव मुरुमाची चौकशी व पंचनामा करण्यासाठी तहसीलदार सुरेश मुंजे व तालुका पंचायत अधिकारी पी कट्टी यांना पाठवले होते। त्यांनी भेट देऊन पंचनामा करून सदरचा अहवाल उपविभागीय अधिकारी यांना पाठवून दोषींवर कारवाई करणार असल्याचं सांगितलं। त्यामुळे तत्कालीन अध्यक्ष व नातेवाईक अडचणीत येणार असल्याने एकच खळबळ उडाली। याबाबत अधिक माहिती अशी की ढोणेवाडी ग्रामपंचायत मालकीचा गावतलाव सुशोभित करण्याच्या नावाखाली त्यामधील मुरुम, माती, दगड बेकायदेशीरपणे महाराष्ट्रात विकून लाखो रुपयांचा गैरव्यवहार संबंधितांनी केला आहे। त्याचा हिशोब ग्रामपंचायतीला व ग्रामस्थांना दिलेला नाही। तसेच घरकुल योजनेसाठी प्रत्येक लाभार्थ्याकडून घेतलेले 25,000 रुपये, उद्योग खात्री योजनेमध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या मुलांसाठी चालवण्यात येणाऱ्या पाळणाघरमध्येही काम न करता महिलांच्या नावे काढण्यात आलेली रक्कम यासह अन्य बेकायदेशीर कामांची चौकशी व्हावी म्हणून गुंडू खोत व राजू भदरगडे यांनी लोकायुक्तांकडे तक्रार दाखल केली होती। या तक्रारीचा विचार करून लोकायुक्तांनी चिकोडीचे उपविभाग अधिकारी यांना चौकशीचे आदेश दिले होते। एकंदरीत ढोणेवाडी ग्रामपंचायतमध्ये झालेल्या भ्रष्ट कामाचा ससेमिरा लागल्याने पंचक्रोशीत एकच खळबळ उडाली। एसीच्या आदेशानुसार निपाणी तहसीलदार व तालुका पंचायत अधिकारी यांनी ढोणेवाडी ग्रामपंचायतीला भेट देऊन कामाची व तलावाची पाहणी करून पंचनामा केला। यावेळी तक्रारदार राजू भदरगडे व गुंडू खोत म्हणाले, तलावातील भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषींवर कारवाई नाही झाली तर आपण तालुका पंचायत समोर उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला। माजी ग्रामपंचायत सदस्य जनार्दन घाटगे व वैभव पाटील म्हणाले, गावामधील महात्मा बसवेश्वर पुतळा ते अरिहंत बँकेपर्यंत केलेल्या सीसी रस्ता निकृष्ट झाला असून त्याचीही चौकशी व्हावी। ग्रामपंचायत सदस्य बाबासाहेब खोत म्हणाले, तलावातील मुरुम काढून सुशोभीकरण व इतर कामे केल्याचं सांगितलं। तर या आरोपाबाबत ग्रामपंचायत अध्यक्षा गीतांजली माने यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या, तलावातील मुरुम विकून सुशोभीकरण केलं आहे, त्यामुळे त्यांचा आरोप हा राजकारणातून झाला असल्याचं सांगितलं। ढोणेवाडी ಗ್ರಾಮಪಂಚಾಯತಿಗೆ ಮಾನ್ಯ ಉಪವಿಭಾಗಾಧಿಕಾರಿಗಳು ಶ್ರೀ ಗುಂಡು ಖೋತ್ ಮತ್ತು ರಾಜು ಭದರ್ಗೆ ಅವರು ಲೋಕಾಯುಕ್ತರಿಗೆ ದೂರು ಸಲ್ಲಿಸಿದ ಹಿನ್ನೆಲೆಯಲ್ಲಿ ಅಲ್ಲಿ ವಿಚಾರಣೆ ಮಾಡಿ ದೂರುದಾರ ಸಮಕ್ಷಮ ವಿಚಾರಣೆ ಮಾಡಿ ವರದಿ ಸಲ್ಲಿಸಲು ಸೂಚಿಸಿದ ಹಿನ್ನೆಲೆಯಲ್ಲಿ ಒಂದು ಢೋಣೇವಾಡಿ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತಿಯಲ್ಲಿ ಬಂದು ಸದರಿ ಪ್ರಕರಣದ ಕುರಿತು ಮಾಹಿತಿಯನ್ನು ಪಡೆದು ನಮ್ಮ ಸದರಿ ಮಾಹಿತಿಯನ್ನು ಮಾನ್ಯ ಉಪವಿಭಾಗಾಧಿಕಾರಿಗೆ ಸಲ್ಲಿಸಲಾಗಿದೆ। ओके सर, थँक्यू। एरियामध्ये जे काय भ्रष्टाचार झाला आहे त्या भ्रष्टाचाराची कसून चौकशी व्हायला पाहिजे आणि पंचायतीमध्ये ड्रेनेज स्टॉक किंवा स्क्रॅप असते त्याचा कुणाच्याही न विचार करता ठराव नसताना विकून ते स्क्रॅपने नाश केल्यात त्याची पण चौकशी व्हायला पाहिजे। मुशीन मनीची बी चौकशी, तलावाचं पण करेक्ट नियोजन करून ते जवळजवळ 14-15 फूट कडं झालं आहे त्याचं व्हॅल्युएशन करून त्याच्याकडनं संबंधिताकडनं वसूल करावं ते पैसे सरकारचं 40 ते 50 लाखाच्या पुढचं ते गव्हर्नमेंटची आस्ती नाश केलं त्यांनी आणि ती गव्हर्नमेंटची आस्ती त्याच्याकडनं वसूल करून गव्हर्नमेंटनं पैसे घ्यावा असं आमची सगळ्यांची इच्छा आहे। नाव सांगा। ते बोरचे मोटर पण विकल्यात स्क्रॅपमध्ये, ते पण कुठं आहे काय झालं ते पण चौकशी। ढोणेवाडी ग्रामपंचायत हद्दीतील तलावातील मुरुम प्रकरणातील मुरुम बेकायदेशीर मुरुम जवळजवळ 40 ते 50 लाखचं मुरुम बेकायदेशीर प्रकारे विकून ते स्वतःसाठी म्हणजे स्वतः ते संपत्तीचे पैसे घेऊन स्वतः वापरले। त्यासाठी आम्ही लोकायुक्तांना तक्रार केली। त्यानंतर बसवस्ती योजनेतील 50 घरातील एका घरापाठीपासून 25,000 रुपये अमाऊंट घेऊन ती स्वतः तिने घेतल्याबद्दल आम्ही आज लोकायुक्त आणि तहसीलदार साहेबांना आणि EO साहेबांना तक्रार दिली तर त्या तक्रारप्रमाणे तहसीलदार साहेबांनी एन्क्वायरी केली। एन्क्वायरी करून पंचनामा देखील करून घेतल्यात आणि EO सर देखील स्वतः व्हिजिट करून पंचनामा लिहून घेतल्यात। आम्ही फक्त त्यांना एकच निवेदन करतो की
आव्हान देखील करतो की तुम्ही काय ते सूक्ष्म लावून व्यवस्थित तक्रारीचा विचार करून व्यवस्थित आम्हाला न्याय द्यावा. नाही न्याय दिला तर आम्ही ऑफिसकडे येऊन ज्या घराचे पैसे घेतात त्या लोकांना घेऊन आम्ही तिथं उपोषण करणार आणि आम्हाला न्याय पाहिजे असं तुमच्या पत्रकार माध्यमातून आवाहन करतो की आम्हाला न्याय पाहिजे. आणि मुरुम टाकणे, कुशिंगमनेमध्ये देखील एनआरजी मार्फत भ्रष्टाचार केल्यात, भरपूर प्रकारे भ्रष्टाचार केल्यात आणि ती भ्रष्टाचाराची काय काही यादी देखील आम्ही EO सरांना दिले, पंचायत दिले. त्या पद्धतीनं तुम्ही तुमच्या माध्यमातून देखील अधिकाऱ्यांना आवाहन करतो की सगळ्या तक्रारीची सखोल चौकशी होऊन त्याचा छडा लागून दोषींना शिक्षा व्हावी आणि अशाच अपडेट्ससाठी निपाणी न्यूजला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट.